ती व्योमा अंगी आभाळी जिराणी देश. प्राचीन म्हणजे पूर्वजन्मातलं संचित कर्म. ते संचित कर्म जे आहे पूर्वजन्मातलं संचित कर्म, वासना, संचित कर्म आणि वासना यांच्या बळाने काम्य निषिद्ध नित्य नैमित्तिक अशी कोणतीही शुभाशुभ कर्मे प्राप्त झाली तरी आकाशाच्या पोटात जसे ढग जिरून जातात त्याप्रमाणे हे सर्व सात्विक कर्मामध्ये एकरूप होऊन जाते. पण सात्विकता असेल तर महत्व. सात्विकता असणं फार महत्वाचं आहे आणि सात्विकता प्राप्त होण्याकरता, निर्माण होण्याकरता कशाची गरज आहे याचाही विचार करणं अति आवश्यक आहे. पण सात्विक गुण जो आहे तो सहज प्राप्त होत नाही. त्याच्याकरता वाचन चांगलं पाहिजे, श्रवण चांगलं पाहिजे, संगती चांगली पाहिजे, खाणं हॉटेलचं पाहिजे नाही, मग आहार घरचा पाहिजे ना. आणि तो सुद्धा राजसी आणि तामसी नको. आहारात सुद्धा घरचा जरी असेल तरी राजसी आणि तामसी असेल तर सात्विक गुण निर्माण होत नाही. हे फार मोठे अवघड गोष्टी आहेत. अलीकडे माणसाला अशी कशी लागली चटक तुम्हाला भेळ खाण्याची किंवा बटाटवडी खाण्याची. अलीकडे माणसाला चटक आहे. जीभ वाईट नाही. रोग जिभेमुळेच होतात. आयुष्य कमी जिभेमुळेच होतं. काय आयुष्य वाढतं जिभेमुळंच, सत्वगुण वाढतो जिभेमुळंच. ही जीभ फार वाईट आहे, लक्षात ठेवा. त्या जिभेवर कंट्रोल ठेवणं. चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी रसना अनावरी तुका म्हणे ढुंग आहे. खूप बरं. रसना अनावरी जीभ ताब्यात नसल्यामुळे गल्लोगल्लीने दवाखाने झाले. ते नंबरही लागत नाही. त्याचं कारण जीभ आहे. म्हणून सत्वगुण निर्माण होण्याकरता अर्थात माणसाला काही त्याची आवश्यकता वाटत नाही. मनुष्य पुढचा विचार करत नाही. काय व्हायचं ते होऊन जाईल. खाऊन पिऊन घ्या, मला पुढं काय व्हायचं ते होऊ द्या. पुढचा विचार करण्याचं कारण नाही आहे. मनुष्य पुढचा विचार करत सध्या वर्तमान काळ, पुढे काय रोग होणार आहे. आज त्या भारत गॅसचं आलंय बघा युट्यूब. भारत गॅस. त्यांनी सांगितलं की या गॅस सिलेंडरमध्ये फार विषारी केमिकल आहे. विषारी. तर तो जो जाळ निघतो त्या जाळावर ज्वारीची बाजरीची भाकरी भाजू नका, पापड भाजू नका, पापड्या भाजू नका, वांगे भाजू नका, आणि आणखी त्या मकाचे कणस भाजू नका. त्या जाळावर काही भाजू नका. त्याने कंठाचा आणि आतड्याचा
कॅन्सर होतो अलीकडे. आता कसं राहावं, कसं खावं, काय खावं, मोठा प्रश्न आहे. हो, आज त्याने विनंती करून सांगितलंय, भारत गॅस, युट्यूबला तुम्ही म्हणा भारत गॅस, की सगळे येते. काय तर तुम्ही हे जे अलीकडे जे कॅन्सरचे रोग वाढत चालले त्याचं कारण हे आहे. ते सांभाळा, जीभ आपली सांभाळा. काय पण आता भाकरी कशाला वाढायच्या, शेगडीच ठेवावं लागू. चहा बद्दल आलं, सपट चहा, सपट चहा आलं माती तिकडे कोणी ऐकत त्याच्यामध्ये केमिकल आहे, कोणी बंद करा. अचानक उद्या का मरण येणार, पण चहा गुण मारायचं. चहाचं कशाला काढतो तुम्ही काही तेव्हा असं अहो आता फार वाईट चरबी तिरुपतीच्या लाडू मध्ये लाडू प्रसादामध्ये काय दुर्दैवाची गोष्ट आहे. आताच नाही, चंद्राबाबूंनी त्याच्यावर आधीच सरकार कोणाचं होतं? आपलं तसंच होणार आहे आता. काँग्रेस सरकार आलं, काळजी करू नका, जवळ आहे आता 2-4 महिने. तेव्हा ऐका, जाऊ ते काय करायचं, आपला विषय चालला तो बघायचा काय. आणि प्राचीनाची निबळे आली कृत्ये कुशला कुशले, ते व्योमा अंगी आभाळी जिराली द्यायची. आणि म्हणून सात्विक गुण निर्माण होण्याकरता रजोगुण आणि तमोगुण याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे. त्याच्याकरता पुष्कळच्या गोष्टी सांगितल्या. त्याच्याकरता वाचन चांगलं पाहिजे, श्रवण चांगलं पाहिजे, संगती चांगली पाहिजे, आहार चांगला पाहिजे, म्हणजे सात्विक गुणाची वाढ होईल. तुम्ही जर विरुद्ध करत गेला तर येथे काय बा कोणाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केले. इथं काय कोणाच्या बापाचं गेलं, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. नाही समजा आपण जर ऐकलं नाही शास्त्राचं, ज्ञानोबरायाचं ग्रंथाचं, तर नुकसान ज्ञानोबरायाचं आहे का, भगवंताची आहे का? नाही. तुम्हाला लवकरात लवकर या आयुष्याला हात धुवावा लागेल. इथे काय बा कोणाचे गेले, ज्याचे त्यांनी अनहित केले, असं आहे. तैसी तयाची दिठी, कर्मे चोखाळली किरीटी, म्हणून सुखदुःखी उठी पडे ना तो. तैसी तयाची दिठी, त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर, आत्मज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर सर्व कर्म शुद्ध असा. आत्मज्ञान फुकट होतं काय, कोणालाही होतं काय? नाही, कोणालाही होत नाही. लक्षात. त्याच्याकरता कर्मी चोखाळली किरीटी, चोखाळली म्हणजे शुद्ध. त्याच्याकरता आपण जे सर्व कर्म करतो फार दक्षता घेतली पाहिजे. आपण काही जनावर आहेत का? नाही, आपण माणसं आहोत. शास्त्र जनावरा करताय का माणसा करताय? माणसा करता आहे. ज्ञानेश्वरी माणसा करताय का जनावरा करता आहे? माणसा करता आहे. म्हणून मनुष्याने फार मोठी दक्षता घेतली पाहिजे. त्यामध्ये किंवा तरी मरायचंच आहे, नरकाला जायचंच आहे, घ्या मजा करून मरा.
इथं काय कोणाचं गेलं काय. म्हणून येतो हिताचा कळबळा हाती पडती म्हणून काळा. संत महात्म्यांना हिताचा तसं कोणाला कळकळत नाहीच आहे. आईला नाही, बापाला नाही, बहिणीला नाही, भावाला नाही, नवऱ्याला नाही, बायकोला नाही, सोयऱ्या धाऱ्याला नाही, शेजाऱ्या पाजाऱ्याला नाही, गल्ली मेंबरला नाही, मंत्र्या सांत्र्या जंत्र्याला नाही. कोणाला कळकळ आहे? कळकळ जर असती तर मला नाही वाटत नगरमधले खड्डे आणखी वाढत चालले असते. पडिले वळण खिशाकडे. निधी येत नाही का? भरपूर भरपूर निधी येतो. पण नगरची सुधारणा शक्य नाही, कधीच होणार नाही. ही दुर्भिक्ष नगरचं वाढतच झालं, वाढत झालं. कारण नगरचे लोक जे आहेत ते मूर्ख आहेत. 1500 रुपया करता 5 वर्षाला धोका पत्करतात. ते 1500 वाटतात, दारू पितात, मांस खातात, मजा करतात 2 दिवस आणि 5 वर्ष बोंबलत बसतात. त्यांची ताकद बोलायची नाही. मिंदे कुत्रे हे, त्यांची काही ताकद नाही बोलायची. पैसे घेणाऱ्याची कशी ताकद आहे बोलण्याची? हे मिंदे सगळे. त्याच्यामुळे रस्त्याचे खड्डे किती निवडणुका झाल्या म्हणजे बुजतील. तेव्हा मला मुद्दा काय सांगायचा, आपला तो विषय नाही आहे काय, पण इथं आला ओळीला म्हणून बोललो. नाही तर आपल्या बोलण्याने काही होणार नाही आहे. आपल्या बोलण्याने कोणावर परिणाम होतो का? नाही होत. काय दारुड्यावर होईना, चहावाल्यावर होईना, खाणाऱ्या पिणाऱ्यावर होईना, कुणावरच होईना. म्हणून तुकोबाराला म्हणावं वाजत असे बॉम्ब कोणी ना ऐकती काय. हरी हरी न म्हणती तया थोर झाली आणि उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. शेवटी साधू संतांना सुद्धा हात टेकले त्यांनी या लोकांच्या पुढे. तर त्यांचं काही नुकसान नाही आहे का? ते आपल्या दुःखाकरता, आपल्या नुकसानीकरता ते प्रयत्न करतात, सांगण्याचं काम करतात. तुम्ही घ्या नाही तर नका घ्या. की त्यांची काही नुकसान, त्यांचं काही तोटा नाही आहे. म्हणून तैशी कर्मे तयाची दिठी कर्मे चोखाळली किरीटी म्हणून सुखदुःखी उठी पडे ना तो. पण त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने सर्व कर्म शुद्ध होऊन जातात. सर्व कर्म शुद्ध होऊन जातात. काही लोकांचे फोन आले, आम्ही आता माऊली संकुलला चाललो, तिकडे मातीत जाणं आम्हाला काय करायचं? नुकसान आमची का तुमची आहे? जाणं आम्हाला काय सांगता? आम्हाला सांगण्याचं काही कारण? तुम्ही कुठं दुनियात जा, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही ना. काय आम्ही जे येथील 2 माणसं त्यांना सांगण्याचं काम करू. तुम्ही आले नाही तर आम्हाला काही दुःख होत नाही आणि आले तरी सुख होत नाही. तसं असं काही नाही. जी कदर करणारी माणसं आहेत, आदर करणारी माणसं आहेत, श्रद्धावान लोक आहेत, त्यांच्याबद्दल दुःख वाटतं. ते असल्याबद्दल मला काहीच वाटत नाही. तुम्ही आले काय आणि न आले काय, सुख दुःख वाटत. हे 4 माणसं जे श्रद्धेने येतात त्यांचं मला वाटतं, बाकीचं कोणाचं वाटत नाही. पण तुम्ही किती आदर तुम्हाला आमच्याबद्दल आहे, किती श्रद्धा आहे हे जाणू नाही. हे जाणू नाही. त्याच्यामुळे मला काही त्याच्याबद्दल वाईट वाटत हो नाही आहे. तेव्हा तैशी तयाची दिठी कर्मे चोखाळली किरीटी म्हणून सुखदुःखी उठी पडे नातो. त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर सर्व कर्म शुद्ध झाली पाहिजे. शुद्ध कर्माला फार महत्व आहे आणि म्हणून ते नेहमी शुभ कर्मापासून होणारे जे सुख आहे
शुभ कर्माने सुख होतं आणि अशुभ कर्माने दुःख होतं. मग ते शुभ कर्मापासून त्यांना जे होणारे सुख आहे त्याच्यापासून ते हर्षित होत हो नाही, लक्षात ठेवा. आणि अशुभ कर्मापासून होणारे जे दुःख आहे त्यापासून ते दुःखीही होत हो नाही, लक्षात ठेवा. सुखदुःखे समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे. पुढे काय म्हणलं? धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा वदे वाचे. सदा हा शब्द महत्वाचा. काय सुख दुःख समान सकळ जीवांच्या कृपाळ, ते सुख दुःखाचा कधी समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. ते कशाचाही विचार करत नाही. तेणे शुभ कर्म जाणावे, मग ते हर्षे करावे, का अशुभा लागी होवावे द्वेषयाना. शुभ कर्म आनंदाने करावं आणि अशुभ कर्माचा द्वेष हेही ते जाणत. पण अशुभ कर्म करतच नाही तर द्वेषाचा प्रश्नच येत नाही. काय ते नेहमी वाईट कर्म कधी करतच नाही, त्यामुळे त्यांना वाईट कर्माबद्दल दुःख मानण्याचं काहीच कारण नाही आहे. जे त्या वाटेलाच जात नाही त्या वाटेचा विचार करण्याचं काय कारण आहे? तरी या विषयीचा काही त्या एकही संदेह नाही. जैसा स्वप्नाच्या ठाई जागील न लिया. परंतु जसं त्याला दृष्टांत दिला, जाग झालेला मनुष्य आहे, जसा जाग झाल्यानंतर स्वप्नाबद्दल त्याला भ्रम राहत नाही. हे स्वप्न आहे त्याला कळतं. केव्हा कळतं? जाग झाला. स्वप्नात स्वप्न ते कळत नाही. पण ते होय ठाऊके जागृती. स्वप्न आहे केव्हा कळतं? जाग झाल्यावर कळतं. त्याला भ्रम नसतो त्या स्वप्नाबद्दल. तो म्हणतो खरंच स्वप्नच आहे, ते मिथ्याच आहे. तसं जग हे काय आहे? स्वप्न आहे, मिथ्या आहे. त्याप्रमाणे या शुभाशुभ कर्माविषयी त्यांच्या मनात कधीच विकल्प येत नाही. दोन्ही कर्माबद्दल त्यांची समबुद्धी असते. विषमतेत जातच नाहीत ते. विषमते झटकून टाकतात. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवनी सांडिले. ते तिकडे जातच नाही. त्यामुळे सुखदुःख करण्याचं काही कारण नाही आहे. म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेणे तो पांडुसुता सात्विक त्याग. भगवान सांगतायत अर्जुना, म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेणे तो पांडुसुता सात्विक त्याग. म्हणून तो पुरुष जो आहे, तो महात्मा, तो ज्ञानी, तो भक्त जो आहे, तो कर्म आणि कर्ता हे द्वैत आहे. कर्म वेगळा आहे, कर्ता वेगळा आहे. कर्म कर्ता दोन्ही एक नाही आहे. कर्म आणि कर्ता हे द्वैत जे आहे, भेद जे आहे, हे भेदच जाणत नाहीत. कर्म आणि कर्ता, कारण त्यांना माहिती आहे होणार ते होते प्रारब्धेची, त्यामुळे ते त्याचा विचार करत नाहीये. कर्म त्यांच्याकडून होत नाही का? होत. मग ते कर्तृत्वाचा अहंकार घेत नाही, कर्तेपणाचा अभिमान घेत नाहीत. जसं व्हायचं तसं होईल. काय
त्याचा विचार करायचं काही कारण नाही आहे. कारण ते कधीही वेगळं करतच नाही, ते कधीही भेदात जात नाही, ते कधीही निषिद्धामध्ये जात नाही. एक लक्षात म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेणे तो पांडुसुता सात्विक त्याग. आणि म्हणून अर्जुना भगवान सांगता आहे, असे जे महात्मे असतात, साधक असतात, मुमुक्षु असतात, जिज्ञासू असतात, ते त्यांच्याकडून हे जे घडतं ते नेहमी त्याला सात्विक त्याग असं. सात्विक त्याग. ऐसे निकर्मी पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा अधिकी बांधती अन्यथा सांडली तरी. भगवान सांगतात पार्थानाम अर्जुना. पार्थ म्हणजे पृथ्वीचा मुलगा, पृथा म्हणजे कुंती माता, म्हणून तर त्याला पार्थ असं एक नाव आहे 10 नावापैकी. ऐशेनी कर्मे पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा अधिकी बांधती अन्यथा सांडली तरी. भगवान म्हणतात अर्जुना, अशा पद्धतीनं कर्म टाकली तरच ती सर्वतोपरी टाकली जातात. टाकली तर टाकल्या जातील, टाकलीच नाही तर कशी टाकली जातील. त्याग केला तर ते टाकल्या जाईल. म्हणून ते म्हणतात त्यजिली त्यजिती सर्वथा. जर ते कर्म टाकले तरच टाकल्या जातील, नाही टाकले तर टाकलं जाणार नाही, आहे लक्षात ठेवा. म्हणून भगवान सांगता आहे की अधिकी बांधती अन्यथा सांडली तरी. सर्वतोपरी ते टाकल्या जातात. अन्य पद्धतीनं जर ते टाकायला गेलं, दुसऱ्या वेगळ्या पद्धतीनं, तर ते जीवाला बांधून टाकतात, अधिकाधिक बंधन निर्माण करतात. नाहीतर तो शेरा मारून ठेवलाय भगवंताने लालशाहीचा. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. जीव हा कर्माने बांधलेला आहे. तो त्या कर्मातून, त्या बंधनातून सुटण्याची इच्छा करत नाही. त्याला जर इच्छाच होत नाही तर प्रयत्न कशाला करेल. ज्याला इच्छा होते, इच्छा झाली बुवा, चातुर्मास चालू आहे आता, कांद्याचे भजे खायचे, इच्छा झाली की तो गप्प बसेल का. म्हणून अगोदर सूचना दिली चातुर्मास चालू आहे. सगळेच काही जनावरं नसतात, तुमच्या लक्षात आलं का. काही माणसंही आहेत जगामध्ये काय ते पाळतात कांदे लसूण वांगे वगैरे काही गोष्टी या चातुर्मासात खाऊ नये अशी पाळणारी काही माणसं आहेत. आणि जे पाळत नाहीत ते त्यांना माहीत नाही त्यांना काय म्हणतात. तेव्हा म्हणून म्हटलं या ठिकाणी किंवा कर्म जे आहेत ते जीवाला बांधतात. जीव कर्म स्वतःहून बांधतात काय नाही. जीव तशा पद्धतीने कर्म करतो, मग ते कर्म याला बंदिस्त करतात. ते कर्माच्या मागे लागलाच नाही तर ते कर्म याला बांधतील का. नाही बांधतील. चोरी केलीच नाही तर जेल भोगावं लागेल का. नाही लागणार. चोरी केली तर म्हणून बंधन आहे. तस कर्म केलं तर बंधन आहे. आणि ते सुद्धा राजसी तामसी राजसी तामसी कर्म केले तर ते जीवाला काय करतात, बंधन करतात.
सात्विक कर्म बंधन करत नाही, कारण सात्विक कर्म तेच करतात निरीच्छ भावनेनं. कोण जे सात्विक आहे ते सात्विक कर्म करतात आणि ते कुठल्याही प्रकारची इच्छा ठेवत हो नाही आहे. इच्छा ठेवू नये. कर्म तर होणारच, कर्म तर करावंच लागेल, पण इच्छा न ठेवता, कुठल्याही प्रकारची इच्छा न ठेवता कर्म ब्रह्मार्पण भावनेनं करायची. भगवत अर्पण भावनेनं कर्म जर केलं तर ते कर्म जीवाला बंदिस्त करत नाही, बांधून टाकत नाही. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्म फलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. 18व्या अध्यायातला हा 11वा श्लोक आहे. आता या श्लोकामधून भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, देह धारण करणारी जी असतात, आता देह धारण सगळे करतात, पण देह धारण केल्यानंतर देह बाधा करत नाही. मग देहाचा अभिमान घेणारे जे आहेत ते बाधा करतात. तो अहंकार मनुष्याला बाधा करतो. देह मिळाला, देह बाधा करत नाही, पण जर त्याचं तादात्म्य घेतलं तर मात्र ते बाधा केल्याशिवाय राहत नाहीये. कारण देहाचा अभिमान जर धारण केला, कारण देहाचा अभिमान धारण करण्याचं काही कारणच नाही. कारण हे भाडोत्री आहे ना, भाड्याच्या घरात जर राहतात ते कधी त्याचा अहंकार घेतात का, किंवा हे आमच्या घरी म्हणून. तुम्हाला कोणाकोणाच्या भाड्याच्या घरात राहतात, कोण कोण कोणात घरात भाड्याच्या घरात कोण कोण राहतात? सगळ्यांना स्वतःची घर. सगळ्याची घरं भाड्याचीच आहे. एक लक्षात, कोणाचंही स्वतःच घर हो नाही. लक्षात काय, हे सगळं भाडोत्री आहे का तुमची घरं आहेत? नाही. तुम्ही किती जरी प्रयत्न केले चोरी चपाटीचे, पुष्कळ लोक विजेची चोरी करतात, बिल भरत नाही, घरपट्टी भरत नाही, पण केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला त्याचा बदला द्यावा लागेल. मनगटशाही करून चालत हो नाहीये. लक्षात ठेवा, इथं नाही चालत. इथं ते द्यावंच लागतं ना त्याचं. देहाचा अभिमान कोण घेतो? ज्याला असं वाटतं की देह मी आहे आणि देह माझा आहे. आता देह मीही नाही आणि देह माझाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हा काळाचा आहे, धन हे कुबेराचं आहे. आपलं काय आहे? बोंबलत आले, बोंबलत जाणार. तुम्ही किती मिठ्या मारा काय, रात्री 8 होणार की माणसं पुस्तक बघतात. आता काही वाढलं पाहिजे. मला एकाने सांगितलं, मला जाग आली की मी पुस्तक बघतो. म्हणलं मूर्खा, ते वाढत का रात्री? कसं बघायचं काय कारण? झोप टाकून बघायचं. मला 8 होणार मी बघत असतो. काय दुर्दैव, तुझं एक बापाचं आहे का ते? मूर्खा, धना आणि ज्ञानतो पशवश्च गोष्टी भाग्या ग्रहद्वार जनस्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गी कर्मानुगो गच्छति जीवन. का तुझं काय बघ आणि तुझं जे आहे त्याच्याकडे लक्ष दे. उगाच जे आपलं काहीच नाही त्याच्याकडे लक्ष का द्यायचं? त्यात कशाला गुंतून राहायचं? त्यात गुंतायचं काही कारण नाहीये. घरात गुंतायचं नाही. घर धर्मशाळा आहे. आतापर्यंत किती काही आले ना, किती आजा मेला, पणजा मेला, बाबा मसना नेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाने मोठे. आतापर्यंत किती काही या घरात येऊन गेले जातील, म्हणून घर आपलं नाही आहे.
देहही आपला नाही आहे, हे भाडोत्री आहे. कशाचा अहंकार घेते? इथं भगवान सांगतात, लक्षात ठेव काय की ना नाही देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माण्य शेषतः यस्तु कर्म प्रत्याग सत्यागित्य विधीयते. बाबा अर्जुन, अरे अभिमान कशाचा घेतो? काही असेल तर घ्यावं ना. काही अभिमान कशाचा घ्यावा? काही आपला असेल तर घ्यावं. ही सगळी गल्ली माझीच म्हणतो. पण हे लक्षात ठेव, तुला नेतील ते तिथंच, गल्लीत किंवा घरात किंवा बंगल्यात. तुला कोणी किती कोटीचा बंगला असू दे, त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्याचा किती कोटीचा बंगला आहे? किती कोटीचा आहे? 100 कोटीचा बंगला आहे. 100 कोटी. कोण? केजरीवाल. म्हणून का त्याला एखाद्या बंगल्यात जातील? नाही. केवढा जरी असेल तरी त्याला स्मशानातच नेणार, तिथं कोणाला जाळणार. आपलं नाही तर कसं काय जाळतील? काय? म्हणून म्हटलं अभिमान कशाचाही घ्यायचा नाहीये. असं झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिल्या सेवेचा विचार करूया. कुंडली कवरणे श्री